सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे। माहिती हक्काची फक्त सरकारी DNA मराठी सोबत। मित्रांनो, मी संतोष सरवदे। आपण पाहत आहात सरकारी DNA मराठी यूट्यूब चॅनल। डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅप राऊंड 2 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे त्या विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन। मात्र बरेचसे असे विद्यार्थी आहेत की त्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट अलॉट झालेली नाही। आता त्या विद्यार्थ्यांसमोर दोनच प्रश्न पडले आहेत, इंजिनिअरिंग करायचे की नाही। विद्यार्थ्यांनो, आपण जर इंजिनिअरिंग करायचे ठरवले असेल तर आता मात्र आपणास कॉलेज हे कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे। आणि दुसरे जे असे विद्यार्थी आहेत की त्यांनी चंग बांधला आहे की मी आता इंजिनिअरिंग पुढच्या वर्षी करणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना ह्याच वर्षी इंजिनिअरिंग करायचे आहे मात्र त्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही, अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा। पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच आपणास मोटिवेशन येणार आहे आणि आपणास कशा प्रकारे ऑप्शनल फॉर्म भरायचा आपणास हे कळणार आहे। सर्वप्रथम विद्यार्थ्यांनो, आपलं PC किंवा लॅपटॉपचं एक ब्राउझर ओपन करा आणि त्यामध्ये सर्च करा आपले नेहमीप्रमाणे CET सेल ॲडमिशन पोर्टल AY 2026-27 आणि इथे डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऑप्शनवरती आपण क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर इथे आपण बघायचं आहे, इथे आपणास डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचा डॅशबोर्ड ओपन होणार आहे। इथे सूचना आहे की 15 ऑगस्ट 2026 रोजी सुट्टी असल्यामुळे ॲडमिशन प्रोसेस ही बंद असणार आहे आणि 16 पासून सुरू आहे। तर विद्यार्थ्यांनो, इथे आपण बघाल प्रोव्हिजनल अलॉटमेंटमध्ये इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट, तर ते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कॅप राऊंड 2 मध्ये सीट मिळाली नाही। तर याचे कारण काय असेल विद्यार्थी मित्रांनो, तर एक तर आपण कमी कॉलेज टाकले आहेत आणि आपणास पडलेल्या पर्सेंटेजपेक्षा जास्त अपेक्षेचे आपण कॉलेज टाकलेले आहे। तर कुठेतरी हे मिसअंडरस्टँडिंग झाले आहे आणि गोंधळ झालेला आहे। तर आपणास काय करायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर जेव्हा कॅप राऊंड 3 साठी प्रोव्हिजनल सीट अलॉटमेंट म्हणजे कॅप राऊंड 3 ची वेकंट सीट जेव्हा डिस्प्ले होईल तेव्हा आपण ज्या जिल्ह्यामध्ये राहता, सर्वप्रथम आपणास कोणत्या जिल्ह्यामधून इंजिनिअरिंग करायचे आहे ते आपण आपल्या मनामध्ये फिक्स करायचे आहे। आता मी आपणास उदाहरण सांगतो की उदाहरण आपण असे धरा की आपणास कोल्हापूर जिल्ह्यामधून इंजिनिअरिंग करायचे आहे। तर मी इथे कोल्हापूर सर्च करतो। तर इथे विद्यार्थ्यांना बघायचं आहे, तर कोल्हापूर सर्च केल्यानंतर इथे कोल्हापूरमध्ये असणारे कोल्हापूर रिजनमध्ये असणाऱ्या कॉलेजची लिस्ट आपणास येणार आहे। इथे डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आलेले आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ कोल्हापूर आहे, DY पाटील आहे। तर विद्यार्थ्यांनो, ह्या सर्वच कॉलेजमध्ये जागा भरल्या गेल्या आहेत असे नाही। अजून बरेचसे कॉलेज असे आहेत की ते त्या लिस्टमध्ये नाही आहेत। उदाहरणार्थ संजय घोडावतचं कॉलेज आहे, इथे नाही आहे। साजे पाटील कॉलेज आहे, इथे नाही आहे। आता विद्यार्थ्यांनो, आपण इंजिनिअरिंग करणारच असाल तर आपणास सर्वप्रथम आपला ट्रेड हा कॉम्प्रोमाइज करावा लागेल। म्हणजे काय की एखाद्या विद्यार्थ्यांना असं असतं की मला हेच कॉलेज मिळालं पाहिजे। ही कधी अपेक्षा धरायची विद्यार्थ्यांनी की जर आपणास हायर पर्सेंटेज असतील तर। विद्यार्थ्यांनो, आपणास मुळातच लोअर पर्सेंटेज आहेत, याच्यामुळे आपण ट्रेड कॉम्प्रोमाइज करायचा आहे। आता मी तुम्हाला इथे एक कॉलेज ओपन करून दाखवतो, डॉक्टर AD शिंदे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, गडहिंग्लज, कोल्हापूर। इथे कॅप राऊंड 2 चे आपण हे सीट मॅट्रिक्स म्हणजे जे काही सीट अलॉटमेंट आहे ते आपण ओपन करायचे आहे आणि कशा प्रकारे आपण कॉलेज टाकले पाहिजेत ह्याहून आपणास कळून जाईल। तर इथे बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉलेज ओपन केल्यानंतर इथे खाली बघा, आता हा कोणता ट्रेड आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंग। तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इथे जवळपास 3 जागा या EWSच्या वेकंट आहेत। ओके, परत जर तुम्ही इथे बघाल तर सिव्हिल इंजिनिअरिंगला अगदी लो मेरिट लागले आहे। इथे तुम्ही जर बघाल तर 62-63ला पण सीट मिळाली आहे।
आपण पुढचा एक ट्रेड बघूया. इथे पुढचा ट्रेड बघितल्यानंतर आपणास हा पुढचा ट्रेड बघितल्यानंतर आपणास कळून जाईल. इथे इथे आपण बघायचं आहे, हा पण सिव्हिल इंजिनिअरिंग आहे. विद्यार्थी मित्रांनो, इथे एक दुसरा ट्रेड आहे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर इथे आपण जर बघाल तर कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगमध्ये देखील EWSच्या सीट ह्या वेकंट आहेत. पहिला मुद्दा, जर आपण EWSचे कॅन्डिडेट असाल तर आपण असे कॉलेज काढायचे आहेत की ज्या कॉलेजमध्ये EWSच्या सीट व्हेकंट आहेत आणि त्या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा आपल्या आसपासच्या जवळच्या जिल्ह्यामध्ये. अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण सिव्हिल इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल आणि IT जे काही ट्रेड आहेत त्या ट्रेड वाईज आपल्या जिल्ह्यामधील आणि आपल्या जिल्ह्याच्या जवळची कॉलेजमधील ज्या काही सीट वेकंट आहेत आपण या कॅप राऊंड 2मधूनच मार्किंग करायला घ्या, प्रिंट आउट काढा आणि विद्यार्थ्यांनो आत्ताच आपले कॉलेज लिस्ट तयार करायला सुरुवात करा. आता इथे मी तुम्हाला आणखीन एक ट्रेड दाखवतो. इथे आपण बघायचं आहे, इथे मेकॅनिकल अँड मेकॅट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, मेकॅट्रॉनिक्स प्लस मेकॅनिकल हे कॉम्बिनेशन केले आहे. इथे देखील EWSच्या सीट व्हेकंट आहेत 1 2 3 4 5. तर आपणास असे दिसून येईल की बहुतांश कॉलेजमध्ये EWSच्या सीट ह्या व्हेकंट आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे विद्यार्थी मित्रांनो की जे मोठे कॉलेज आहेत त्या मोठ्या कॉलेजमध्ये देखील स्पॉट राऊंडला किंवा थर्ड राऊंडला वगैरे सीट व्हेकंट राहतात. मात्र स्पॉट राऊंडमध्ये आपणास फार मोठ्या प्रमाणामध्ये डोनेशन द्यावं लागेल. आपणास जर डोनेशन द्यायचे नसेल, इथे बघा मित्रांनो, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्स. तर इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर सायन्समध्ये या कॉलेजमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जवळपास विद्यार्थ्यांनो या कॉलेजमध्ये 12 सीट शिल्लक आहेत. आता मी ह्या कॉलेजमधील आपणास ट्रेड वाईज दाखवत आहे. सिव्हिल झाला, परत कम्प्युटर सायन्स झाला, प्रत्येक ट्रेड या इथं आपणास जागा शिल्लक दिसत आहेत. आपण पुढचा एक ट्रेड बघूया, इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग. तर इथे आपण बघायचं आहे हा चार्ट. इलेक्ट्रिकल अँड कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये देखील EWSच्या सीटा या शिल्लक आहेत. अशाच प्रकारे विद्यार्थ्यांनो, आपण जर EWSमध्ये असाल तर आपणास सीट मिळणार आहे. तर त्याचबरोबर आपण ओपन असू दे, SC असू दे, ST असू दे, NT असू दे, VGNT असू दे, आपण आपल्या कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स जो आहे तो आपण जवळच्या कॉलेजमधील बघायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण कॉलेज लिस्ट तयार करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर आपण आपली लिस्ट तयार कराल तर आपणास कॅप राऊंड 3मध्ये 100% कॉलेज लागणार आहे. आणि जेव्हा कॅप राऊंड 3साठी जे काही व्हेकंट सीट अलॉटमेंट होईल तेव्हा आपण चेक करायचं आहे. आता इथे मी एक कॉलेज टाकतो, अतिग्रे इथे सहज होत नाही आहे, घोडावत जी संजय घोडावत ग्रुपचे इथे एक कॉलेज आहे, संजय घोडावत इन्स्टिट्यूट. हे पण कॉलेज कोल्हापूरमध्ये आहे. इथे आपण बघूया. तर हे आपण 2 नंबरचे कॉलेज बघतोय. इथे बघायचं आहे सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपण जागा चेक करूया. इथे बघा विद्यार्थी मित्रांनो, तर सिव्हिलमध्ये EWSच्या जागा ह्या 5 शिल्लक आहेत. जर विद्यार्थ्यांनो आपणास इंजिनिअरिंग करायचंच असेल तर मी अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये आत्ता मी आपणास ह्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की आपणास ट्रेड कॉम्प्रोमाइज करावं लागेल, अन्यथा आपणास पुढच्या वर्षीची वाट बघावी लागेल. आपण अजून एक ट्रेड इथे बघूया, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इथे आपण बघायचं आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग चार्ट संपत आलेला आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये इथे आपणास सीट वेकंट दिसत नाहीत. ठीक आहे. तर ह्या कॉलेजमध्ये देखील बऱ्यापैकी जागा या भरल्या आहेत. सगळीकडे जागा रिकाम्या असतील असं नाही आहे विद्यार्थ्यांनो, बऱ्याचशा कॉलेजमध्ये जागा रिकाम्या असतील. पण आपण कसं करायचं आहे, जर आपला जिल्हा सांगली असेल तर आपण सांगली जिल्ह्यामधील टॉप टू बॉटम कॉलेज काढायचे आहेत
जर आपला कोल्हापूर जिल्हा असेल तर आपण कोल्हापूर फुल जिल्ह्यामधील टॉप टू बॉटम कॉलेज काढायचे आहेत आणि अशा कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये आपणास सीट ही मिळणार आहे आणि आपणास पडलेल्या पर्सेंटेजनुसार आपण आपला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे आणि आपण आपला ऑप्शन फॉर्म भरत असताना विद्यार्थ्यांनो आपण जे काही सीट मॅट्रिक्स आहे त्याप्रमाणे 3साठी याची सांगड घालायची आहे आणि अशा प्रकारे जर आपण व्यवस्थित फॉर्म भराल तर आपणास 100% सीट मिळणार आहे. दुसरी गोष्ट विद्यार्थी मित्रांनो, आपण कॅप राऊंड 3साठी सीट जर लिस्ट तयार करत असाल कॉलेज लिस्ट आणि कॉलेज लिस्ट तयार करत असताना आपणास कोणतीही अडचण आली तर आपण मला आपला जिल्हा कमेंट करायचा आहे आणि कॉलेजचे नाव कमेंट करायचे आहे. आपणास मी पूर्णपणे फ्रीमध्ये काउन्सिलिंग करण्यात येईल. त्याच्यासाठी कोणतेही चार्जेस आकारले जाणार नाहीत. फक्त आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनो आपण आज ह्या व्हिडिओमध्ये बघितले की डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगमध्ये जर आपले नाव आले नाही तरी देखील आपण कशाप्रकारे ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे, कॉलेज लिस्ट तयार केली पाहिजे आणि अशा प्रकारे जर आपण फॉर्म भराल कॉलेज लिस्ट तयार कराल तर आपले नाव हे 100% लिस्टमध्ये येणार आहे. तर विद्यार्थ्यांनो व्हिडिओ कसा वाटला हे मला कळण्याकरता माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू. वंदे मातरम. आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. थँक्यू.